हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या स्वागत आहे. माझं नाव देवेश काय तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन बाईक बनवलं आहे, जी असणारे आपले बिगमधली आहे. लेटेस्ट आहे. शोरूम पण तुम्हाला फक्त कोणते येते आणि हे तुम्हाला असणारे आपलं सोनारपाड्याच्या ठिकाणी डोंबिवलीमध्ये. ठीक आहे, तर कोणाला इन्क्वायरी करायचं तुम्ही ते येऊन करू शकता. तुम्हाला शोरूममध्ये दाखवतो. हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे प्रतास नवीन बाईक बनवलं आहे. ही आहे होंडाची CB300R. ठीक आहे, आज तुम्हाला या बाईकचं मी पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे. तुम्हाला डायमेन्शन काय असेल, स्पेसिफिकेशन काय असेल आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते कलर भेटतील याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे मी आज रिव्ह्यू देणार. तुम्ही शेवटपर्यंत बनवणार. यामध्ये तुम्ही येऊ शकता की तुम्हाला फ्रंटला बघितलं तर तुम्हाला हेडलाईट असणार दिलेला पूर्णपणे LED दिलेलं असतात. ठीक आहे, इकडे तुम्हाला डिगाला दिलेली असेल खजायला इथं पण आणि वरच्या साईडला पण. ठीक आहे, वरती लो बीम असेल, खाली हायवेन दिली असणार आहे आणि टर्न इंडिकेटर लाईट पण तुम्हाला सेम दिली असेल LED. आपला इकडे साईडला तुम्हाला नंबर दिली असणार इकडे साईडला आणि हा पार्ट तुम्हाला असणार मेटलमध्ये दिला असणार इकडे, पण तो ब्लॅक कलरमध्ये दिला असणार आहे. आणि USB 4 तुमचे सस्पेन्शन दिलेलं असेल इकडे साईडला. ABS मला ब्रेकिंग सिस्टीम भेटून झाल्यामध्ये आणि डिस्कची साईज तुम्हाला सांगायला गेलो तुम्हाला असणार 296 mm पर्यंत. ठीक आहे, सेंटर तुम्हाला दिली असणार ABSची प्लेट इकडे साईडला आणि टायरची साईज पण तुम्हाला सेम 110-17 इंच तुमचे हे ऑलवेज दिले असणार आहे. ठीक आहे, आणि रेस ॲडिशनसाठी तुम्हाला ही गाडी एकदम परफेक्ट आहे. आपला ही गाडी राईड करण्यासाठी. वरचं मडगं तुम्हाला असणार आहे हे मेटल फायबरमध्ये दिले असणार इकडे साईडला आणि हे जे असणार आहे आपलं कॅलिबर तुम्हाला असं दिली असणार इकडे. आणि जे पण शेप आहे याची डिस्कची ही तुम्हाला राऊंडमध्ये असणार आहे, थोडीशी हिचं तुम्हाला कवमध्ये दिली असणार आहे. ठीक आहे, इकडे साईडला. आणि ऑइल किंवा लिक्विड किंवा तुमची हिची कूलिंग सिस्टम दिलेली असणार आहे या बाईकची. ठीक आहे, इकडे साईडला. नंतर आपली G300F होती त्याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये काही जास्त फरक नाही आहे, फक्त डिझाईनमध्ये थोडंसं तुम्हाला इथं फरक भेटून या ठिकाणी. ठीक आहे, जसं 300Fला तर तुम्हाला थोडीशी डिझाईन ही होती इकडे साईडला, ही तुम्हाला थोडीशी वेगळी दिली होती, इथं तुम्हाला वेगळी दिली असणार. ठीक आहे, इथं तुम्हाला होंडाची ब्रँडिंग भेटून जाईल स्टिकरमध्ये इकडे साईडला. टाकी तुम्हाला अशी असणार दिलेली पूर्णपणे ही दिलेली असणार आहे मेटामध्ये फायबरमध्ये दिलेली असणार इकडे साईडला तुम्हाला. ठीक आहे, हा इकडे साईडला तुम्हाला CB300R ची ब्रँडिंग भेटून इकडे साईडला. ठीक आहे, आणि हे पण जे असणार आहे इंजिनचं गार्ड हे तुम्हाला फायबरमध्ये दिलेलं असणार इकडे साईडला. ठीक आहे, इंजिन तुम्हाला एवढं दिलेलं असणार आहे, होंडाची ब्रँडिंग दिलेली आहे इकडे साईडला. हा पार्ट तुम्हाला फायबरमध्ये दिले असणार इकडे साईडला. ठीक आहे, आणि हे आपले ब्रेक पॅड मेटलमध्ये तुमचं हे दिलेलं असणार इकडे साईडला कवर आपल्या सगळ्यांच्यावरती. आणि CBचं पण तुम्हाला इथं ब्रँडिंग भेटून दिली या ठिकाणी. हे बघा. ठीक आहे, रिअर फुटर्स असणार आहे, हे पण जे गार्ड असणार आहे फायबरमध्ये तुम्हाला दिले असणार इकडे साईडला. टायरची साईज तुम्हाला असणार आहे 150-17 इंची तुमची पाठी म्हणजे ऑलओव्हर दिली असणार आहे. आणि पाठीमागच्या डिस्कची साईज तुम्हाला असणार आहे 220 mm पर्यंत. ठीक आहे, हे पण तुम्हाला सेममध्ये दिलेलं आहे इकडे साईडला. ABSची तुम्हाला प्लेट दिली असेल इकडे साईडला. ठीक आहे, आणि स्प्लिट सीटमध्ये तुमचे सीट दिलेले असणार आहे. आणि इकडे तुम्हाला ग्रॅब हँडल भेटणार नाही पकडण्यासाठी प्रॉपर, तर तुम्ही याच्याने पण तुम्ही गाडीला पुढे ओढू शकता. ठीक आहे, या ठिकाणी टाकी होती तुम्हाला बघा इथं तुम्हाला होंडाची ब्रँडिंग तुम्हाला इथं भेटून जाईल. हँडल पण तुम्हाला इथं सीमध्ये दिलेली असणार आहे, जशी CB350 होती तशी तुम्हाला इथं हे भेटून जाईल या ठिकाणी. आपलं हँडल आपलं बटन याच्यामध्ये. ठीक आहे, हे आपलं स्टार्टचं बटन दिले असणार आहे, हे हॅझार्ड लॅम्पचं बटन दिले असणार आहे, इथं तुम्हाला स्टार्ट बटन दिले असेल, मिरर तुमच्याशी दिलेलं असणार आहे या शेपमध्ये. ठीक आहे, हँडल तुम्हाला ग्रे कलरमध्ये दिले असणार आहे आणि 4 ते 5 इंच तुमची ही डिस्प्ले दिली असणार आहे. ठीक आहे, इकडे साईडला पूर्णपणे ही दिलेली असणार आहे LCDमध्ये या ठिकाणी. ठीक आहे, इकडे मला टर्न इंडिकेटर लाईट दिली असेल इकडे साईडला. एक मिनिट, हे बघा, हे टर्न इंडिकेटर लाईट दिली असेल इकडे साईडला. ठीक आहे, ओके. इकडे साईडला तुम्हाला टायमिंग दिलेलं असणार आहे, फ्युलची इकॉनॉमी, RPM मीटर इकडे साईडला दिले असणार आहे, डिजिटल तुम्हाला स्पीडोमीटर दिले असणार आहे. इकडे आपण किती किलोमीटर झाले ते ॲव्हरेज, गिअर शिफ्टर, नंतर मग साईड स्टँड तुम्हाला ते अलार्म आहेच ना दिलेलं, साईड स्टँड लावल्यावरती तुम्हाला इथं दिसत राहील या ठिकाणी. ठीक आहे, आणि हे जे असणार आहे आपलं हॉर्न पण तुम्हाला स्पॉट दिलेला असणार आहे. इकडे तुम्हाला असणार आहे हाय बीम, लो बीम आणि पास लाईट. ठीक आहे, इकडे मला दिली असणार आहे. ठीक आहे, लो फ्यूल इंडिकेटर लाईट, पास लाईट पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे, हे बघा, इकडे साईडला तुम्हाला दिली असणार न्यूट्रल लाईट, ABSची लाईट दिलेली असणार आहे इकडे साईडला. ठीक आहे, एवढं तुम्हाला फंक्शन याच्यामध्ये दिसत राहते. ठीक आहे, इकडे तुम्ही आपण सेट करू शकतो इकडे साईडला. हे बघा, वरती तुम्हाला सिलेक्टचे आणि इथं मेनूचं दिलेलं असणार आहे. हे बघा, ॲव्हरेज, ट्रिप A, ट्रिप B तुम्हाला याच्यामध्ये दिसत राहील. एक मिनट, हां, इकडं बघू शकता, जर तुम्हाला असं सिलेक्ट करू शकतो आपण. ठीक आहे, किती हाय, मीडियम, टोटल, ट्रिप A, ट्रिप B. ठीक आहे, आपण हे करू शकतो. यामध्ये रायडिंग मोड पण तुम्हाला दिलेले असतील.
ठीक आहे. याला आपण इथं सेट करू शकतो. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला इथं कुठे मित्रांनो तुमचं DRL इथं वरच्या साईडला ऑन राहतील, इकडच्या साईडला आपण इथं ठीक आहे. आणि जेव्हा आपण गाडी स्टार्ट करू तेव्हा तुमचे हेडलाईट तुमचं इथं ऑन होऊन जाईल यामध्ये. ठीक आहे, LED आणि हे जे लाईट असते तुमचे हे पण जे असतं ना टर्न इंडिकेटर लाईट ते तुम्हाला हे असे चालूच राहतील. जेव्हा आपण कोणत्या साईडला वळू टर्निंगला त्या टायमाला तुमचे इंडिकेटर तुम्ही लाईट यूज करू शकतात. ठीक आहे. आणि सेमच तुम्हाला याच्यामध्ये हॅझार्ड लॅम्प पण भेटून जाईल. एक मिनटं, हे बघा हॅझार्ड लॅम्प पण तुमची फ्रंटला पण चालू होतील आणि रिअरला पण चालू होतील. हे बघा. आणि या बाईकमध्ये तुम्हाला एमर्जन्सी स्टॉप सिग्नल दिलेलं असणार. यामध्ये टेल लाईट तुम्हाला असणारे LED दिलेली, हॉन्डाची ब्रँडिंग दिलेली असेल इकडच्या साईडला. हा पार्ट तुम्हाला फायबरमध्ये दिलेला असेल. नंबर प्लेटसाठी पण जागा दिली असेल, रिफ्लेक्टर दिलेलं असेल याच्या साईडला. आणि इकडच्या साईडमध्ये दिलेलं असणार हे आपलं गार्ड. ठीक आहे, लेग गार्ड तुम्हाला पण भेटून झाली या ठिकाणी. आणि चेन ड्रायव्हरचे जे पण कवर असेल हे तुम्हाला फायबरमध्ये दिलेलं असेल. ठीक आहे. या रिअर फुटरेस इकडच्या साईडला. आणि 6 स्पीड तुमचं हा गिअर बॉक्स दिलेला असणार या ठिकाणी. ठीक आहे. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल, बाकीचं तुम्हाला सर्व अप साईडला दिली असणार आहे. आणि ही जी असणार फ्रेम तुम्हाला डायमंड ट्युबलर फ्रेममध्ये तुमची ही TC टाईप तुम्हाला दिली असणार आहे. आणि इंजिन तुम्हाला इथं असं दिलेलं असणार आहे. ओके. आणि सिंगल हॉर्न दिलेलं असणार आहे. इथं पण तुम्हाला लेग गार्ड एक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला ते भेटेल, पण ते तुम्हाला बाय करावं लागेल यामध्ये. ठीक आहे. आणि इंजिनच्या खाली तुम्हाला इंजिन कवर दिलेलं असणार ते पण तुम्हाला दिलं असणार फायबरमध्ये या ठिकाणी. तुम्हाला मी बाईकचा साऊंड ऐकून तो कसा येतो. सध्या शोरूमच्या आतमध्ये बाईक असल्यामुळे कसं आवाज घुमतो तुम्हाला फक्त साऊंड ऐकून दिला गाडीचा कसा येतो. ठीक आहे. हे जे तुम्हाला इंजिन असणार आहे तुम्हाला लिक्विड कूल्डमध्ये दिलं असणार आहे. 4 स्ट्रोक SI BS6 इंजिन दिलेलं असणार आहे. 286.1 CCचं इंजिन दिलेलं असणार आहे. जे मॅक्झिमम पॉवर जनरेट करतं आहे 22.9 BHPची, जी 9000 RPM येते. आणि 27.5 नंतर तुम्हाला टॉर्क भेटतो, तो 7500 RPM चालवतो. बोर तुम्हाला भेटतो 76 mm पर्यंत. आणि स्ट्रोक भेटतो तुम्हाला 63.43 mm पर्यंत. ठीक आहे. फक्त तुम्हाला याच्यामध्ये सेल्फ स्टार्ट दिलेलं असणार आहे, किक स्टार्ट नसेल दिलेलं यामध्ये. आणि याच्यामध्ये जी पण ब्रेकिंग दिली तुम्हाला अशा टप्प्यामध्ये भेटून. ठीक आहे. या ठिकाणी ब्रेकिंगची सिस्टीम केजाला हा पण पार्ट तुम्हाला सोबत दिले असणार आहे. मीडियममध्ये पाठीमध्ये सिस्टीम तुम्हाला दिले असणार आहे. मोनोशॉपमध्ये पण हे 7 स्टेप ॲडजस्टेबल दिले असणार आहे. या बाईकची तुम्हाला जी मायलेज दिलेली आहे तुम्हाला 30 किलोमीटर क्वालिटीची भेटेल. रायडिंग रेंज असणार आहे 291 किलोमीटरपर्यंत. टॉप स्पीड असणार आहे 150 km/h. याच्यामध्ये तुम्हाला चेन ड्राईव्ह भेटेल. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये तुम्हाला जी पण असणार आहे टाकी तुम्हाला दिलेली असणार आहे 9.7 लिटरपर्यंत. आणि रिझर्व कॅपॅसिटी दिली असणार आहे 1.9 लिटरपर्यंत. या बाईकची तुम्हाला स्टँडर्ड वॉरंटी दिलेली असणार आहे 3 वर्षापर्यंत. आणि स्टँडर्ड वॉरंटी जी असणार आहे किलोमीटरची ती असणार आहे 42,000 किलोमीटरपर्यंत. या बाईकमध्ये तुम्हाला 2 कलर दिलेले असतील. एक असणार आहे मॅट मॅसिव्ह ग्रे आणि एक असणार आहे पिरियल स्पार्टन रेड. या 2 कलरमध्ये तुम्हाला ही बाईक अवेलेबल असणार आहे. यामध्ये तुम्हाला असिस्ट स्लीपर क्लच भेटून जाईल. यामध्ये बाईकचं तुम्हाला डायमेन्शन दिलेलं असणार आहे. लेंथ असेल तुम्हाला दिलेली 2017 mm पर्यंत. वेट दिली असणार आहे 802 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1047 mm पर्यंत. नंतर मग तुम्हाला व्हील बेस दिलेला असणार आहे 1352 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअरन्स दिलेलं असणार 157 mm पर्यंत. कव वेट दिलेलं असणार 146 kg पर्यंत. सीट हाईट दिलेली असणार आहे 801 mm पर्यंत. मुंबईमध्ये तुम्हाला या बाईकची जी प्राईस आहे तुम्हाला असणार आहे एक शोरूम प्राईस आहे 2,40,000 पर्यंत. आणि ऑन रोड प्राईस तुम्हाला दिलेली असणार आहे 2,85,000 पर्यंत तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला इन्शुरन्स बिन्शुरन्स सर्व भेटून जाईल. INDची नंबर प्लेट पण भेटून तुम्हाला. आणि जी पण फ्रेम असेल ती पण तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. चला मग मित्रांनो, तुम्हाला या बाईकचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. ठीक आहे. अशी एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटू. आत्तापुरतं मी हा व्हिडिओ सांगतो. आणि सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकतो, ज्या तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये करू शकतात. ठीक आहे. चला मग मित्रांनो, जे लोक नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि बाजूची बेलची घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. जे पण नवीन मी व्हिडिओ बनवत राहील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक आहे. चला मग मित्रांनो, अशी एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.